बातमी अयोध्येतून अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक आज पाहायला मिळाली। राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर अयोध्येत काम सुरू आहे। जे राम मंदिर साकारतंय ते एक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात किंवा देशभरात जुनी मंदिर आहेत, हा एक वेगळ्या प्रकारचा खरं तर दगड म्हणता येईल याला किंवा खडक म्हणता येईल, ज्यावर बारीक शिल्पकलेप्रमाणे नक्षीकाम केलं जातंय। सध्याही सुरू आहे त्या ठिकाणी काम, आणि आपण पाहतोय त्यातलंच अपुरं काम जे आहे त्या कामासाठी लागणारे हे जे स्तंभ आहेत किंवा जे दगड आहेत ती या ठिकाणी आणण्यात आले आहेत। दुसरं महत्त्वाचं, संपूर्ण मंदिर जे असणार आहे त्या मंदिराला पुन्हा रंगरंगोटी केली जाणार नाही, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो फिकट गुलाबी रंग हा जो या खडकाचा दिसतोय हा नैसर्गिक रंग आहे, त्यामुळे त्याला पुन्हा रंग दिला जाणार नाही। त्याच्यासोबतच आपण जर पाहिलं तर हे काही प्रमाणामध्ये या ठिकाणी कोरलेलं आहे। अशा पद्धतीनं कोरीव काम जे आहे ते संपूर्ण मंदिराच्या अनेक स्तंभांवर किंवा भिंतींवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की संपूर्ण मंदिर हे भूकंप विरोधी असणार आहे, म्हणजे भूकंपानं कुठलाही परिणाम या मंदिरावर होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेतली गेली आहे। त्याचबरोबर हजारो वर्ष हे मंदिर टिकावं यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत। त्यामुळं बांधकाम तर आता पूर्णत्वाकडे येतंय, पण महत्त्वाचं हेच आहे की अशा पद्धतीने एक वेगळे यंत्रणा जी आहे ती बांधकामामध्ये वापरण्यात आली। जवळपास 50 फूट खाली एक कॅप्सूल देखील तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळे भूकंपाचा कुठलाही परिणाम या संपूर्ण मंदिरावर होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं तयार देखील काही शिल्प आपण बघतो किंवा ज्या डिझाईन्स आहेत त्या देखील या दगडांवर पाहायला मिळत आहेत। समोर पण आपण पाहतोय एक त्या ठिकाणी जो दगड आहे त्याच्यावर देखील काही डिझाईन्स आहेत ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळं संपूर्ण हे जे काम आहे हे हजारो कामगारांनी जरी केलेलं असलं तरी महत्त्वाचं हेच आहे की या मंदिराला पुन्हा जी रंगरंगोटी आहे ती करावी लागणार नाही आहे। नैसर्गिक जो रंग आहे या दगडांचा किंवा या स्तंभांचा तोच कायमस्वरूपी मंदिराला असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।